नमस्कार पाटील. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं गाव नाव? बालाजी हरिभाऊ महाले, मुक्काम पोस्ट निंगनूर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. मित्र हो, आपण आज परत व्हिडिओ बनवतोय. बरेच दिवस झाले मी थांबून होतो, मध्ये व्हिडिओ बनवत नव्हतो. आमचे शेतकरी मित्र महाले पाटील यांच्या शेतावर आलोय मी. संभाजीनगर वरून उमरखेड तालुका, म्हणजेच नांदेड बॉर्डर येते तुमच्या तालुक्याला. माऊरगड जवळ यांचं गाव आहे. आपण 15 दिवस झाले असतील तुम्हाला आल्याच्या सडवर औषध दिलं होतं. बरोबर. त्याचे काय परिणाम तुम्हाला झाले हे बघा. एक मिनिट, आपण व्हिडिओ बनवतोय. मी तुम्हाला बोललो, आपण जवळजवळ 1 तास झाला सोबत आहे. आपली शेतावरच चर्चा चालली, काय काय नाही. ते फक्त जे आहे ते रिअल सांगा, खोटं विषय बोलू नका. काय होतं, तुमच्यामुळं बाहेरचे शेतकरी नको फसायला. ह्या गोष्टीची काळजी घ्या. तुम्हाला जर वाटलं असेल की बा रिझल्ट नाही सांगा. आले असतील तरच हो म्हणा, नाही तर काय होतं, आपल्यामुळं 2 शेतकरी फसतात. 2 शेतकरी फसले म्हणजे बिचाऱ्यांचं 2-5 हजाराचं नुकसान होतं. आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिव्याशाप म्हणू, तळतळाट म्हणू, तो आपल्यालाच मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला जे रिझल्ट आले तेच सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या समोरच अपलोड करतो मी. असं नाही, तुम्हाला जर नसतील आले तर नाही म्हणा, मी तसंच अपलोड करतो. जयप साहेब, जे खरं आहे ते सांगतो मी. आता आमच्या शेतात जवळपास 2 महिने अगोदर सड लागली होती. सड लागल्यानंतर आम्ही बरेच औषधं वापरले, केमिकल वापरले, त्याच्यानंतर बुरशीनाशक वापरले, रासायनिक वापरले, जैविक 1-2 कंपन्याचे वापरले. त्याचा आम्हाला काय रिझल्ट मिळाला नाही. त्याच्यानंतर आम्ही तुमची एक व्हिडिओ पाहिला मी युट्यूबला, फेसबुकला. आणि मग ते तुम्हाला बोललो मी. तुम्हाला बोलणं झाल्यानंतर तुम्ही मला त्या दुकानदाराचा नंबर दिला तुमच्या. बरोबर. त्याच्याकडे मी पैसे टाकले, त्यांनी मला औषध पाठवलं. आणि आम्ही जवळपास 15 दिवस अगोदर औषध सोडले. ज्या औषध दिल्यापासून 5व्या दिवसापासून आमची हे जे सड चालली होती लांबत, तिकडं ते जागच्या जागेवर थांबली. आणि थांबल्यानंतर त्या जे सडलेले झाड आहे, जे मेलेले झाड आहे, त्याला कोंब येणं सुरू झाले. मी तुम्हाला कोंब दाखवले, आपण बघितले. हो बरोबर. असं तुमच्या औषधानं हे आमचं जेवढं राहिलं तेवढं राहिलं. हा, म्हणजे हे सगळं संपलं होतं. जवळजवळ 40% तुमचा प्लॉट गेलेला आहे 3 एकर मध्ये. तर आपण असंच धरू ग्राह्य की अजून 50-60% तरी तुमचा प्लॉट आहे. 60%ला नाही, 60% नसेल, 50% तरी तुमचा आज प्लॉट आहे. म्हणजे काय, तुमचं जे 100% जाणार होतं ते थांबलं. आमचं 50% तुमच्या औषधामुळे थांबलं. ते ठीक आहे, त्या आमच्या औषधामुळे थांबलंय. म्हणजे तुमचेही धन्यवाद आणि त्या औषधाचेही धन्यवाद. तुम्हाला याच्या ग्रोथ मध्ये काही फरक वाटला होता का? चालू झाला ना साहेब, याची हाईट वाढणं चालू झाली. ग्रीनरी वाढली. हे आता हळूहळू हे आता नवीन मागचा करपा होता. आता हे औषध सोडलं त्यापासून हे पान आले तुमचे. हे नवीन पान आलं. हे याच्यावरती काही नाही. हे झाड आता याच्यावर हे अगोदर हे पानं करपले घ्यायचे, पण आता हे जे नवीन पानं आले याला काही डाग नाहीये. तर तुमच्या औषधाचा आम्हाला चांगला अनुभव आला. आणि हे पहा, नवीन शेंडा, नवीन खालचे पानं याचे दिसतंय, डॅमेज झालेले आहेत. नवीन शेंडा चांगला. हे औषधाचा आम्हाला चांगला फायदा झाला तुमच्या शेतकरी. प्रत्येक झाडाला पहा तुम्ही, ते प्रत्येक झाडाला तुम्हाला ग्रोथ दिसते चांगला आहे. हे आपले बहुशेती करतात. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुम्हाला काही फरक वाटला का? तुम्ही शेती कर पहिले नाही का, जोरात बोला, त्यांच्या स्पीकर तिकडे. 3-3 फूट मर होत. खाली डबर मध्ये बराच झालता. त्याच्यामुळे मालकाला सांगितलं की बा आपला मरत आहे म्हणून. मालकानं 2 वेळा सांगितलं हे औषध आहे बा, बोलून घेऊ का. मालकाला म्हणलं की बा जास्तच आपलं सडत आहे, काय आता खर्च करून उपयोग नाही. तर एकदा लास्ट खर्च करून पाहू म्हणजे, थांबलं तर थांबलं. बोल बाबा म्हणलं, पाहू एकदाच कोशिश करून, निघलं तर निघलं म्हणलं. तर त्या औषध दिल्यानंतर 4-5 दिवसांनी मी सांगितलं मालकाला. मालकानं काय येऊन पाहिलं नाही वावरामध्ये. तर बा म्हणलं आता काहीतरी फरक दाखवत आहे, खाली कोंब निघत आहे म्हणलं. म्हणजे तुम्ही शेती बघताय. तुम्ही आपल्याकडे हे शेती बघायचं काम करता. म्हणजे शेतकरी मित्र त्यांच्याकडे बघून तुमच्या लक्षात येत असेल, त्यांना एवढाही त्यातलं काही आल्याचं ज्ञान नाही, तरी पण ते सांगताय की बा मला फरक दिसलाय, फरक जाणवलाय. आणि मी वारंवार तुम्हाला सांगू लागलो. कालचे तुम्ही जर कदाचित कोणाकडे नंबर असतील, इव्हन मला नाही माहिती कोणाकडे आहे नाही आहे, पण कर्नाटकचा एखाद्या वेळेस तुम्ही अंदाज घ्या. त्यांची लागवड मार्चची असते. एखाद्या वेळेस तुम्हाला माझ्या बोलण्याचा विपर्यास नका करू, कर्नाटकची लागवड ही मार्च महिन्यातली असते. आणि त्यांचं आलं विकण्याच्या कंडिशनला आहे आज, कारण ते 3 महिने आपल्या पुढे आहेत.
कालचा तिथला भाव आहे 60 किलोचा 4,000 रुपये, 3.5 ते 4,000च्या दरम्यान आहे. मी तुम्हाला 3,500 बोललोच, 3.5 ते 4,000च्या दरम्यान आहे, म्हणजे 60 किलोचा. 60 किलो. हा, म्हणजे आजचं आल्याचे दर तुमचे 5,000च्या पुढे निघून गेलेत क्विंटलला. म्हणून वारंवार सांगू लागलो शेतकरी मित्र, जर 5,000चे दर असतील, मी प्रत्येक व्हिडिओत हे सांगत आलोय की आल्याची कंडिशन म्हणजे आल्याच्या दराची कंडिशन ह्या वर्षी सुधारण्याची परिस्थिती म्हणजे सुधारण्यासारखी आहे आणि सुधारली. कारण मार्चचं आलं जे काढणीला आहे आज, त्याचे जर दर 52-53 रुपयापर्यंत गेले. आजच्या कंडिशनला जर 52-53 गेले तर हेच आलं तुमचं डिसेंबर जानेवारीमध्ये 6-7 हजाराच्या पुढेही जाऊ शकतं. पण माझ्या 6-7 हजारावर विश्वास नका ठेवू, 5,000 तर नक्की जाणार. मी वारंवार हा विषय सांगत आलो, कारण तुमच्या हे लक्षात येत असेल की मी उमरखेडला, यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुका आहे तुमचा आणि निगनूर गाव आहे. मी इथे येऊन हा व्हिडिओ बनवतोय, म्हणजे मी सर्व दूर फिरतोय. महाराष्ट्र असेल, MP असेल, गुजरात असेल, गुजरातला आलं होत नाही, तुमचं कर्नाटक असेल, सगळ्या राज्यांमध्ये जाऊन आलो मी. बंगालचाही अंदाज घेतला, ओरिसाचाही अंदाज घेतला. तर या वर्षी आल्याचे दर शेतकरी मित्रांनो, आलं सांभाळा, आल्याचे दर नक्कीच 5,000च्या पुढचे असतील. आणि मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही सर्व दूर ह्या गोष्टींचा अभ्यास करा. तुमच्याकडे बरेचसे शेतकरी जे 10-20 वर्षापासून जे शेतकरी आहे त्यांच्याकडे नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर असतील, आणि प्रत्येकानं आल्याचे एकदा भाव विचारा आणि पुढची परिस्थिती काय आहे ती पण विचारा, ती लक्षात घ्या आणि आल्याचं पीक वाचवा. आपल्या अल्ट्रासीड ऑल क्रॉपच घ्या, मी असं म्हणणार नाही. जेही तुमच्याकडून होत असेल त्या पद्धतीनं मी पोट तिडकीनं हा विषय बोलत आलो. तुम्हाला आता 1 घंटा तुमचं डोकं चावतोय की तुम्ही शेतीकडे प्रॉपर लक्ष द्या आणि पिकांकडे लक्ष द्या. ना तुमच्यासाठी ना मुख्यमंत्री येणार आहे, ना आम्ही येणार आहे, ना कंपनीवाले येणार आहे, ना दुकानदार येणार आहे. तुम्हाला तुमचा वाली कोणीच नाहीये. तुम्हाला स्वतःला सुधारायचंय. आपला त्याच्यावरतीच विषय झाला की नाल्याच्या सीताफळाच्या झाडाला सीताफळ येतात बिना खत औषधाचे. मग तुमच्या शेतात काय येत नाही. मी हे म्हणत नाही की खत देऊ नका किंवा खर्च करू नका, पण तो खर्च कंट्रोल करून, आणि कंट्रोल होतो तो करून उत्पन्न चांगल्या प्रकारचं काढा. आणि त्याच्यासाठी आता तुम्हीच बोलले की आम्हाला त्यातलं ज्ञान नाही, मग मी तुम्हाला हेच सांगितलं, कोणीतरी शोधा. तुमच्या आसपास लोक आहेत, त्यांना नॉलेज आहे, त्यांना ज्ञान आहे शेतीचं, असे लोक शोधा, त्या लोकांसोबत कामं करा, तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल. मित्र हो, एकदा पुन्हा सांगतो की आल्याचे दर गगनाला भिडतील. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी कधीच म्हणत नाही. तुम्ही आजूबाजूला विचारा, परिसरात बघा. आता तुमच्याकडे पहिल्यांदा आलं लागवड झाली आणि तुमचं 50% आलं बसलं, तुमची जमीन चांगली आहे, सगळ्या गोष्टी आहे तुमच्याकडे, आमच्या एवढा खताचा वापर नाही, तरी तुमचं 50% बसलं नवीन प्लॉटला. मग जे जुने लोक आहेत त्यांचे किती हाल असतील, त्याच्यावरनं अंदाज करा. जे आहे ज्यांच्याकडे आलं त्यांनी डिसेंबर पर्यंत आलं टिकवावं, मग ते कशा पद्धतीनं होत नाही. आणि दुसरा विषय अजून एक सांगतो महत्वाचा मित्र, तुम्हाला पण कोणीतरी सल्ला दिला होता की थंडी पडल्याच्या नंतर आलं लागत नाही. हा गैरसमज आहे सगळ्याच शेतकऱ्यांचा. ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे त्यांना माहिती की जानेवारी-फेब्रुवारी मध्ये सुद्धा आलं लागतं. त्यासाठी मित्रांनो, आल्याची काळजी घ्या, पुरेपूर घ्या, जेणेकरून आल्याचे भाव वाढल्याच्या नंतर पश्चाताप व्हायला नको की मी त्यावेळेस थोडासा खर्च केला असता किंवा थोडंसं प्रॉपर लक्ष दिलं असतं. खर्च वाढवू नका, पण लक्ष द्या आणि काय ज्याची गरज आहे तेच द्या. हकनाक तुम्ही आता बोलले की खतं द्यायचे मला, मग आता कोणते खतं देऊ? मी आल्यालाच तुम्हाला सांगितलं की तुमच्या शेतामध्ये खतं भरपूर आहेत, कारण तुम्ही दिसू लागले तुम्ही टाकलेले खतं भरपूर. मग अजून का देता? तुम्ही सकाळी जेवता, दुपारी जेवता, संध्याकाळी जेवता, पण मधल्या पिरियड मध्ये जेवता का? नाही जेवत ना. मग ऑलरेडी खत आहे ते अजून लागलेच नाही. तुम्ही अल्ट्रासीड ऑल क्रॉप देऊन 15 दिवस झाले, मी 1 महिना थांबावं म्हणतो. तुमच्याकडे 20 दिवस सुद्धा थांबायला वेळ नाही का? सकाळी 9ला जेवल्यावर 11 वाजता जेवता का? मग का तुम्ही घाई करताय? किती तुम्हाला पोटतिडकीनं सांगावं, कसं बोलावं, नेमकं का तुम्हाला द्यावंसं वाटतं त्याला खत? एखादं वाढाव पण ऑलरेडी आहे, दिसताय. 15 दिवस झाले तुम्ही औषध सोडून, तरी तुम्हाला द्यावं वाटतं का? तर तुमच्या खिशात पैसे जास्त आहे. कदाचित तुमच्या घराच्या पाठीमागे गांजाचं झाड असावं. मी साहजिक आहे, हसण्याचा विषय नाही ना राजे. का तुम्हाला मी आता एवढ्या दुरून आलो, माझी गाडी घेऊन आलो, बरोबर, मला 10,000-15,000 रुपये खर्च तर आरामात आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला नाही वाटत का 10-15,000 खर्च करून कुठं फिरायला जावं? वाटतं ना साहेब. मग का तुम्ही असं करताय? का नाही शेतीकडे प्रॉपर लक्ष देत? फक्त मी करतोय किंवा मी सांगतोय म्हणून तुम्ही का करता? तुम्ही एखाद्या वेळेस त्याच्यावर अभ्यास करा ना, की या झाडाला नेमकं काय हवंय, काय दिल्यानं झाड टिकून राहील, किंवा याला काय दिल्यानं याचं उत्पन्न वाढन, काय उठसूट मी सांगतो. मी आता समजा तुमच्याकडे 350 किलोमीटर आलोय, मग मी सांगितलं तर तुम्ही तेच करायचं का? तुम्ही स्वतः अभ्यास नाही करायचा का? स्वतः अभ्यास करावा लागेल, करावं लागेल की नाही? शेतकरी मित्र हो, हे सगळ्यांसाठीच आहे.
वैयक्तिक माझ्यासाठी किंवा साहेब पाटलांसाठी नाही, हे सगळ्यांनाच करावं लागणार आहे. शेतीचा अभ्यास सगळ्यांनीच करावा. हा प्रामाणिकपणाचा विषय मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मला 3 मजले चढवायचे, माझा 3रा मजला चढवायचा आहे, तुम्हाला नाही का चढवायचा. मी जर 17 लाखाच्या गाडीत फिरतोय तर तुम्हाला नाही का 7 लाखाच्या गाडीत फिरायचं. एखाद्या वेळेस तुमच्याकडे गाडी असेल पण प्रत्येक शेतकऱ्याकडे नाही. आता यांच्याकडे नाही किंवा यांच्याकडे नाही, मग यांनाही अपेक्षा आहे ना गाडी घ्यायची. मग त्यांनी कधी घ्यायची? आम्हालाच मोठं करून घेणार का तुम्ही गाड्या? बरोबर. तुम्ही मोठे व्हा ना, पण कधी होणार? मी तुम्हाला आल्याला सांगितलं, मी माझ्या फायद्यासाठी आलोय, तुमच्या फायद्याशी मला काही घेणं नाही. बरोबर. मी तिथं माझे व्यवसाय मांडून बसलेलो आहे. मी माझ्याच फायद्याचा विचार करेन, तुमच्या फायद्याचा विचार करायला कोणीही नाहीये. मग तुम्ही कधी करणार? का तुम्ही आम्हालाच मोठं करायचं? बरोबर. कधीतरी मोठे व्हा. शेतकरी मित्र हो, कळकळीची विनंती, नुसतं आल्याच्याच पिकाच्या बाबतीत नाही, कुठल्याही पिकाच्या बाबतीत काळजी घ्या. पिकं तुम्हाला हात काढून देत नाही. हात काढून देतात का शेतातून? काहीतरी उत्पन्न देऊन जातात, पण त्याची काळजी घेतली तर जास्त देतील. खर्च कमी करा आणि उत्पन्न वाढवा. बरोबर. हा शेतकरी मित्र थांबतो.